श्री मांगरीश प्रोडक्शन्स प्रस्तुत उघडं पुस्तक या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. मी दिलीप नाबर. आज आपण अत्युच्च पुरस्कार ह्या विषयावरती आम्ही दोघे बोलणार आहोत. तर मला माझी आई ही सुगरण, आमची आई सुगरण नाही तुझे आणि बोला ना. तर ती जे पदार्थ बनवत होती ते पदार्थ ऑब्सोल्यूट होऊ नयेत आणि पुढच्या पिढीला ते जावेत म्हणून माझ्या डोक्यात अशी कल्पना होती की त्याचं आपण डॉक्युमेंटेशन करावं. पण ते डॉक्युमेंटेशन करावं असं मी ठरवलं आणि मी संदीपकडे बोललो तेव्हा त्याच्या डोक्यात आणखीन एक कल्पना आली की का असं करू नये की आई ज्या काय आम्हाला गोष्टी सांगायची लहानपणी, म्हणजे तिची गजाली, त्यो गजाली जर घेतली आपण आणि नंतर त्याची रेसिपी वगैरे लिहिली तर पुस्तक कसं होईल. आणि अशा प्रकारे मनगण्याची कल्पना कार्यान्वित कशी झाली तर आपण आज ऐकूया. म्हणजे पहिल्यांदी जे दिलीपच्या डोक्यामध्ये होतं की आई जे पदार्थ बनवायची त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं, त्याचं पुस्तक करायचं आणि तिच्या वाढदिवसाला सगळ्या लोकांना आपण ते द्यायचं. त्यावर विचार ज्या वेळेला केला तेव्हा असं जाणवलं की अशी तर मार्केटमध्ये कित्येक पुस्तकं आहेत, 100च्या वरती पुस्तकं असतील रेसिपीची. मग वेगळं काय, मालवणी पदार्थ, वराडी पदार्थ वगैरे अशा प्रकारच्या पुस्तकांचं जसं असतं तसं त्याची गणना एक त्या पुस्तकामध्ये, म्हणजे ती वाईट आहे तसं मी म्हणत नाही, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी एक वेगळं असायला हवं. आणि वेगळं असायला हवं विचार करताना असं जाणवलं ती ज्या काही गोष्टी आपल्याला सांगायची, गझली म्हणतो आपण, त्या गझले ती चांगली कीर्तनकार झाली असती जर असते तर, कारण ती त्या गोष्टी ज्या आहेत त्या छान फुलवून आणि चांगल्या पद्धतीने सांगायची ती आतापासून इथेपर्यंत. अरे ती कीर्तनकाराची मिमिक्री करायची तिने आपल्याला करूनही दाखवलेली आहे. तर तसं बसलेलं असताना माझ्या डोक्यात ही कल्पना नाही की असं सांगावं आणि ते लिहावं आपण. मग मी आजगावकर भाषेतच लिहावं. नाही त्याच्याही मागे कारण आहे. तिच्या भाषेत म्हणजे ती कसं सांगते. हो, पण तेव्हा माझ्या डोक्यामध्ये मराठी होतं. आणि मग मी आजगावकर सरांना फोन केला की सर माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना आहे तर तुम्हाला काय वाटतं. आजगावकर, डॉक्टर विजय आजगावकर, आज ते नाही आहेत आपलं. तर त्यांनी मला विचारलं की तुझी मातृभाषा कोणती. आता आमच्या आईची मातृभाषा म्हणजे मालवणी, कारण ती ड्रायव्हर बसून सगळ्या लोकांकडे मालवणीतच बोलायची आणि त्यांना इथे कळायचं. हे त्याने सांगितल्यानंतर ते म्हणाले की मग मालवणीतली. तेव्हा रात्रीचा दवाखाना असायचा आणि मग रात्री 12 वाजता घरी आलो की जेवण झालं की मी ती जी गजाल आहे ही गजाल त्याच्यावरती उतरवायचो आणि मग ती परफेक्शनसाठी तुझ्याकडे पाठवायचो. की ती आपण केली कशी की मी तिला स्टार्ट करायचं, तू स्टार्ट करायचं, म्हणजे तू जायचं. आई तेव्हा काय झालं असं ते बोळ्या बापड्या चेहऱ्याने विचारलं की ती परत ते सगळं सांगायची. त्यावेळेला फक्त श्रोत्याचं तू नोट करून घ्यायचं त्याचं. आणि असं करत करत ती गजाल जी आहे ही कागदावर आली. गजाल ज्या वेळेला कागदावरती आली आणि ते पदार्थ जे होते हे पदार्थ काही उषानी लिहून घेतले होते, नूतननी घेतले होते. आपले सबनीस आहेत, त्यांची सबनीसांची बायको आली होती, ते परत व्हेरीफाय केले. म्हणजे तिचं अगदी होतं की त्याच्यामध्ये 4च लवंगा हव्या, 2 वेलची पाहिजे, असं अमुक, म्हणजे एवढी बोरा एवढी चिंच वगैरे अशी ती मापं होती. आणि त्या मापाप्रमाणे ते जे सांगितलं होतं ते बरोबर आहे की नाही हे ते केलं. तेही सगळ्या लोकांना कळावं म्हणून ते मराठीमध्ये आहे. म्हणजे त्या रेसिपीज ज्या आहेत त्या मराठीमध्ये. मला आठवतं असं की तेव्हा मगदुमबाबाचं ते उरूस भरायचा, त्या खाली तिचे मामा आना मामा कुलकर्णी स्टॉल लावायचे आणि आपला मामा मधुमामा स्टॉल लावायचे तिकडे.
आणि त्याच्यामध्ये आई घिवर वगैरे करून द्यायची. त्यावेळेला तिला आलं होतं की तुम्ही आम्हाला बनवून द्याल का, एवढे ती सुंदर बनवायची. किंवा तिने बनवलेली बाकरवडी ही एक नंबरची बाकरवडी. तर हे तेव्हा बाबांनी सांगितलं की असं काय करायचं नाही, असं केलं की पैशाकडे लक्ष जातं आणि मुलांचं शिक्षण फुकट जातं. त्याच्यामुळे ते काय करायचं नाही. त्यामुळे त्याला कधी व्यवसायाचं स्वरूप आलं नाही. जसं आम्ही कुठे व्यवसायामध्ये घुसलो नाही, शिक्षणाकडेच घुसलो, तसं आई सुद्धा एक गृहिणी अशा याच्यामध्ये राहिली. तिचं जे बनवणं होतं, तिची जी चव होती, ती चव तशीच राहावी किंवा पुढच्या पिढीकडे तशी जावी म्हणून त्याचं डॉक्युमेंटेशन झालं. आणि अगोदरचा जो भाग आहे की हा विचारायचा, मग तेव्हा काय झालं होतं, बरीचशी नाती वगैरे जी आहेत ही मनगण्यामुळे लोकांपर्यंत पोहोचली. माझ्यापर्यंत आलेल्या प्रतिक्रिया अशा होत्या की हे वाचल्यानंतर आम्हाला पुन्हा एकदा गावी जावं असं वाटलं. हा एक भाग. आणि दुसरं, मालवणी बोलणं जेवढं सोपं असतं तेवढं मालवणी लिहिणं खूप कठीण असतं. पण कोणतीही कृती आपण करतो असं होत नाही, ती कृती आपल्याकडून करून घेतली जाते. त्याच्यामुळे आपण जमिनीवरतीच राहायला हवं त्या ह्याच्यामध्ये. तर तसं ते पुस्तक मी लिहिलं असं मी कधीही म्हणणार नाही. हे पुस्तक व्हावं, हे पुस्तक व्हावं हे मांगिरीशाची इच्छा होती. आणि त्या पद्धतीने ते पुस्तक तयार झालं. त्याच्या मधल्या काळामध्ये तू आला होतास, दत्त जयंती तेव्हा जवळ होती. आणि तू आईला विचारलंस की, म्हणजे बऱ्याचदा दत्त जयंतीला ना ती अशी शांत बसलेली असायची. म्हणजे ती मनाने घरी असायची, म्हणजे शरीराने इकडे असायची, पण मनाने ती तिकडे असायची की आता समराधना. खरं तो सम आराधना असं आहे, पण समराधना म्हणजे काय, जेवण. मग आता काळ्या वाटाण्याचा सांबार असताना, अमुक असताना तमुक असताना वगैरे त्याच सगळ्या गोष्टीमध्ये ती असायची. तू तिथे विचारलंस की तुला नाही का वाटत जाऊया, आपण जाऊया का म्हणून. मग ती म्हणाली की नाही, मी कसा जाऊ, आता मी म्हातारी झाली, त्यामुळे मी कशी जाऊ. आता हा जेवढा चांगला गोड बोलतो ना, तेवढं मी फाटका बोलतो. त्याच्यामुळे कसं आहे, मी तिला म्हणालो की बघ, जसं वय वाढत जाणार तसं शरीराची ताकद कमी होत जाणार. तुला मनापासून वाटतंय का की बांबर्ड्याला जावं आपण? बरोबर, शेवटी माणसाची शेवटची इच्छा काय असते की मरताना आपली मुलं बरोबर असावी. बरोबर. त्याच्यामुळे बरोबर दिलीप असणार, मी असणार. वाटेत तुला काही हायदूक पायदूक असा त्याला मालवणीत शब्द आहे. म्हणजे तुला जर काही बरं नाही वाटलं तर मी डॉक्टर आहे, तुला काहीतरी औषध देईन. आणि समजा माझ्या हातातच नाही, ते जायचीच वेळ झाली, तरी शेवटची इच्छा काय असते की मुलं बरोबर असायला हवीत. आम्ही बरोबर आहोत, इकडे पेटवायच्या ऐवजी तिकडे पेटवू. ह्याच्यावर हसली. ती म्हणाली की हो, हे सोपं आहे. खरंच सर, मी बोलली नाही, पण तिच्या हसण्यातून ते जाणवलं की हे खरं आहे. आणि ती तयार झाली. म्हणजे जवळजवळ 12 वर्ष, बाबा गेल्यानंतर 12 वर्षांनी. कारण ते एक जुनं हे असतं ना की नवरा गेल्यानंतर कुंकू नाही डोक्याला, मग ते आपण कसं जायचं, असं करून ती जात नव्हती. आणि मग आम्ही गाडीने, दिलीपच्या गाडीने आपण तिकडे बांबर्ड्याला गेलो. बांबर्ड्याला आम्ही गेलो, माहेर एवढं स्ट्रॉंग असतं मला माहित नव्हतं. म्हणजे तिचं बरंचसं आयुष्य जेवढं बांबर्ड्याला गेलं त्याच्या जवळजवळ दुप्पट आयुष्य तिचं मुंबईमध्ये गेलं, वांद्र्याला. पण ती तिथे गेल्यानंतर त्या उतारावर असा उतार होता आणि त्या उतारावरून ती तर 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 चालत गेली की आम्ही म्हणालो की मी म्हणालो थांब, पडशील, हळू जा. ती तिकडे गेली. तिकडे तिने सगळं बघितलं, डोळे भरून बघितलं. तिचा भाऊ म्हणजे आमचा नंदू मामा तिथे होता. तर नंदू मामाची आणि तिची भेट ही खूप वर्षांनी होत होती. आणि तिने नंदू मामाला, म्हणजे दोघांनी एकमेकाचे हात हातामध्ये घेतले आणि दोघे मनसोक्त राहिले. ह्या पुस्तकाचं जे ज्याला आपण डमी कॉपी म्हणतो, ती त्यावेळेला आम्ही घेऊन गेलो होतो. बरोबर. ती मामाला थोडीशी ऐकवली, तोही थोडा सद्गदित झाला. त्याचं जे शेवटचं जे तिची शेवट तिचा जो आहे, मला वाटतं ती जरा तू सांगावीस. ती त्या पुस्तकामध्ये असं म्हणते
की ज्या खळ्यात मी ह्यांच्या गळ्यात माळ घातली त्या खळ्यात परत एकदा जाऊचं असा. पायरी ज्या घरात माझो जन्म झालो, माका दाजीनी फुलासारख्या जपला, त्या पायरीर एकदा डोक्या टेकूचं असा आणि दत्तासमोर नारळ ठेवून सगळ्यांक सुखी ठेव अशी प्रार्थना करूची असा. तेव्हाच ही प्रदक्षिणा जी असा ही प्रदक्षिणा पूर्ण होता. किती छान विचार होते ते, म्हणजे तिला तसं करायचं होतं आणि ती तिथे त्या भावनेने तिथे वावरली. तिने ते सगळं केलं. नंदूमामा गाईवळणवर सगळं, म्हणजे तिचा तिथे थाटच एकदम छान होता. ती दत्त जयंती आपण तिथे केली ना, दत्त जयंती तिकडे केली. मग तिने सांगितलं की दिलीपला की तुम्ही कुठे बसायचं, तर मी सगळ्यांबरोबर कुठेतरी बसणार. पण तिने दिलीपला सांगितलं माझ्या इकडे, म्हणजे त्यांचं ते दत्ताचं देऊळ, दाजी आजोबा बसायचे वगैरे, तिकडे ती बसली. तिने तो प्रसाद घेतला. छान दत्त जयंती, म्हणजे तिचं जे होतं की देवाला नारळ ठेवायचं आहे ते तिचं पूर्ण झालं. प्रदक्षिणा तिची पूर्ण झाली. आपामामा पण होता तेव्हा, आपामामा पण होतं तिकडे. तर हे सगळं झाल्यानंतर दिलीप तिला म्हणाला की आपण आता इथे बांबर्ड्यापर्यंत आलोय, आता मंगेशी किती लांब आहे? मंगेशी तर 150-200 किलोमीटर, जाऊया. तर तिथे अगोदरच आनंदित झाली होती, कारण माहेराला आली. कोणतीही मुलगी माहेरी आली की जरा जास्त खुश असते, तर ती म्हातारी झाली होती सुद्धा तिला ते जवळच होतं. आणि ती म्हणाली ठीक आहे आपण जाऊया मंगेशीला. आम्ही मंगेशीला जातो. तर त्याच्या अगोदर एक गोष्ट, आम्ही जेव्हा निघालो, गाडी होती याची, आरमाडा होती ना त्यावेळेला, नाही बोलेरो होती, स्कॉर्पिओ होती. तर नंदूमामानी लगेच नारळ वगैरे काढले, तोरंजन म्हणतात त्याला, ते तोरंजन काढलं, ऑपनस. तर ते काढलं आणि त्याने देवी म्हटलं हे बघ, हे काय आम्ही नारळ वगैरे नेणार नाही, एक तिच्या माहेरचा म्हणून एक नारळ तू दे. आणि हे पपनस वगैरे कधी गोड नसतं, त्याच्यामुळे ते काही देऊ नकोस. आणि सहज माझं लक्ष आईच्या चेहऱ्याकडे गेलं. चेहऱ्याकडे गेलं तर थोडीशी नापसंती दिसली मला, की मी तोरंजन नको म्हणतोय, हे तिला फारसं आवडलेलं नाही असं मला जाणवलं. मी त्याला म्हणलं ठीक आहे, एक तोरंजन दे. तिथून आम्ही निघालो, बांबर्ड्याहून पुढे निघालो. कुडाळच्या पुढे गेल्यानंतर तिने मला सांगितलं की त्या तोरंजन असं ना, त्या माझ्या आईने लायलेलं झाडाचं असं. तेव्हा मला कळलं की त्याची व्हॅल्यू काय आहे. आज दिलीप काय किंवा म्हणजे कोणी तिला ट्रकभर तोरंजन आणून देण्याची परिस्थिती देवाने केली, पण तिच्या आईनी लावलेल्या झाडाच्या तोरंजनाची किंमत ही कशानेही भरून अनमोल आहे. आम्ही तिथून पुढे गेलो, मंगेशाची धुळभेट घेतली, नमस्कार केला. म्हणजे धुळभेट याचा अर्थ असा असतो की तिथे तुम्ही हातपाय वगैरे काही धुवायचे नसतात. तुम्ही पहिल्यांदा गेल्यानंतर जायचं, नारळ ठेवायचा, मंगेशाला सांगायचं की आम्ही तुझ्या दर्शनाला आलेलो आहोत. मग रूममध्ये गेलो, रूममध्ये जाऊन आंघोळ वगैरे केली आणि पुन्हा ज्या वेळेला आम्ही आलो तिकडे, तेव्हा त्या पुस्तकाची जी डमी कॉपी होती ती घेऊन आम्ही आलो. तेव्हा मंगेशीला पै वडजी होते, काय त्यांचं नाव? आनंदपै होते. आनंदपैंना ते दिलं आणि सांगितलं की हे आईचं पुस्तक आहे, हे मंगेशाच्या पायावरती ठेवा. बघा डोळ्यासमोर आहे की पै वडजींनी ते पुस्तक मंगेशाच्या हृदयावरती ठेवलं. आता जो फोटो तुम्हाला दिसतोय तीच हसरी मुद्रा मंगेशाच्या हृदयावरती, आणि तिचा पदर धरून एका हाताला दिलीप, एका हाताला मी, तिच्या त्या पुस्तकाच्या रूपाने मंगेशाच्या हृदयाकडे जाण्याचा अत्युच्च पुरस्कार. म्हणजे मला वाटत नाही की याच्यापेक्षा कोणता मोठा पुरस्कार. हो, त्याला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला, लोकांनी खूप वाहवा केली, पण माझी आई, दिलीप, मी आणि मंगेशाच्या चेहऱ्यावरचं ते एक की किती छान, त्या हृदयावरती ते पुस्तक असणं, त्याच्या एवढं जवळ असणं, याच्यापेक्षा मोठा पुरस्कार हा असू शकत नाही असं मला वाटतं. ही सगळी त्या मनगाण्याची कथा, आणि या मनगाण्याने खूप ओळखी दिल्या, खूप काही दिलं.
म्हणजे आईने असताना बरंच दिलं आणि ते तिने तयार केलं जे काही पुस्तक त्याचं तयार झालं त्याच्यामध्ये मनगाणं हा जो शब्द आहे हा मनगाणं शब्द कसा आला म्हणजे या पुस्तकाचं बरंचसं क्रेडिट आमचं दोघांचं जसं आहे तसं तिच्या मानलेल्या मुलांचं पण आहे. त्या मानलेल्या मुलांमध्ये अच्युत पालव आहे, त्याच्यामध्ये अभिषेक रेडकर आहे, बरीच त्याची यादी करायची झाली तर खूप मोठी आहे. तर त्यावेळेला अच्युत पालवनं ज्या वेळेला हे पुस्तक दिलं आणि त्याला सांगितलं हे असं असं करायचं त्याने सांगितलं ओके मी करणार सगळं त्याचं. मग त्यांनी स्वतः मधु मंगेश कर्णिकांना सांगितलं की याची प्रस्तावना तुम्ही लिहून द्या आणि मधुबाईंनी ती अतिशय सुंदर अशी लिहून दिली की नंतरच्या काळामध्ये मधुबाई भेटले त्यावेळेला त्यांनी मला विचारलं मला ते कसे असा एकदा येऊचा असा मुडदुशाची आमटी खाऊक योग कधी आला नाही तो. पण त्यांची ती डॉक्टर आजगावकरांची त्याला प्रस्तावना मिळाली त्या पुस्तकाला. अच्युत पालवांनी मला विचारलं की मनगाणं काय कारण मनगाणं हा गोव्यातला पदार्थ आमच्या गावाला खूप पदार्थ आहे गोड पदार्थ आहे. साबुदाण्याची खीर असते तशी खीर त्याच्यामध्ये नारळाचा रस त्याच्यामध्ये काजू चणे कातळ्या म्हणजे खोबऱ्याचे तुकडे वगैरे असं टाकून ती जी खीर बनवली जाते त्याला मनगाणं म्हणतात. पण तरी याला मनगाणं नाव का दिलं त्याचं कारण एक होतं की त्याचा अर्धा भाग जो आहे हा आमच्या मगाशी तो माझ्या म्हणाला आता म्हणून घेतला की तो आमच्या आईच्या मनाचं गाणं आहे आणि दुसरं आहे ज्याच्यामध्ये रेसिपीज आहेत की ज्याच्यामध्ये मनगणं हा एक पदार्थ आहे. हे ज्यावेळेला सांगितलं तेव्हा पालव सरांनी त्याची जी कॅलिग्राफी केली पूजा निलेश हिने जे फोटो काढले त्याच्यातला अत्यंत उत्कृष्ट असा हा फोटो की त्याच्या त्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेष काहीतरी बोलते. ते जे ओठ आहेत ते ओठ काहीतरी बोलायला उत्सुक आहेत किंवा ते आता काहीतरी सांगतील अशा पद्धतीचा तो फोटो आहे. त्याच्यामुळे या सर्व लोकांचा मी आभारी आहे. किंबहुना मी असं म्हणेन की हे मनगणं जे आहे हे मनगणं आईच्या अनेक मुलांचं आहे. सगळ्या मुलांची नावं मला सांगता येणार नाही. अजिंक्य यादवनी अप्रतिम प्रिंटिंग केलं. अप्रतिम म्हणजे किती जणांचे आभार मानू. म्हणूनच म्हणतो की हे पुस्तक आणि कोणीही काहीही मोबदला घेतला नाही कोणी काही मोबदला घेतला नाही. तर त्यामुळे हे पुस्तक जरी त्याचा शब्दांकन श्यामलाबरनी केलं असं म्हटलं तरी सुद्धा अनेक हात त्या पुस्तकाला लागलेले आहेत आणि ते बराच आनंद देऊन गेले. नक्कीच. तर मंडळी आपल्याला कसं वाटलं हे मनगण्याची कल्पनाची कथा. तर तुम्हाला आवडलं तर शेअर करा, याच्यावरती तुमचे कमेंट्स करा आणि उघडं पुस्तक या चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. धन्यवाद.